कालचा दिवस काश्मीरसाठी काळा दिवस आणि भारतासाठी काळी रात्र ठरली। कारण पहलगाममध्ये अजूनही 4 ते 6 दहशतवादी लपले असल्याचं कळतंय। दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातोय। साधारणतः 27 ते 29 जणांचा मृत्यूकाल झालाय आणि आता जर आपण बघितलं तर अद्यापही 4 ते 6 दहशतवादी लपले असल्याची माहिती आहे। दहशतवाद्यांना शोधण्यासाठी विशेष हेलिकॉप्टर सध्या काश्मीरमध्ये फिरतंय, रेकी केली जातीये। हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन राबवलं जातंय। मात्र हे दहशतवादी नेमके लपलेत कुठे या संदर्भात अद्यापही कुठली माहिती मिळालेली नाहीये। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊयात। गणेश, आपण पाहतोय काश्मीरमध्ये अद्यापही परिस्थिती नियंत्रणात नाहीये। 4 ते 6 दहशतवादी असू शकतात। सध्याची त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? नक्कीच जेव्हापासून खरं तर ही घटना घडली आणि तेव्हापासून खरं तर हे सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। मात्र आता विशेष विमानाच्या माध्यमातून देखील आहे ते सर्च ऑपरेशन सुरू केलेलं पाहायला मिळतंय। कारण की त्या सगळ्या परिसरामध्ये दहशतवादी लपल्याचं देखील बघितलं जातंय आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले यामध्ये गेलेले 6 पर्यटक आहेत। त्याचबरोबर इतर जे महाराष्ट्रातले पर्यटक आहेत त्यांचा देखील आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे। कारण की सर्व पर्यटकांची आपल्या राज्यामध्ये आहे ते सुरक्षित पाठवण्यासाठी पुन्हा एकदा लवकरात लवकर पाठवावे अशी मागणी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे देखील एक प्रयत्न केले जात आहेत। तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा देखील आहे ते काल रात्रीपासूनच त्या ठिकाणी गेलेले आहेत। आता ते स्वतः पहलगाम मध्ये देखील जाऊन आहेत, त्या ठिकाणचा सर्व आढावा घेणार आहेत। परंतु ज्या पद्धतीने हा ठिकाणी हल्ला झाला आणि त्या ठिकाणचा जो काही भाग आहे आणि या भागांमध्ये हे दहशतवादी आहेत ते लपले असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याचमुळे हे कुठेतरी सर्च ऑपरेशन आहे ते सुरू आहे आणि या सर्च ऑपरेशन मध्ये काही आतंकवादी मिळतात का हे देखील बघितलं जात आहे। विशेष करून NIA ची टीम देखील आहे ती आता त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणचं सर्च ऑपरेशन केलं जाणार आहे। त्यामुळे सगळ्याच यंत्रणा आहेत त्या कामाला लागलेल्या पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने पर्यटक आहेत जम्मू काश्मीरमध्ये जातात। 360 कलम हटवल्यापासून खरं तर पर्यटकांची संख्या देखील आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती आणि कुठेतरी आता त्या परिणाम आहे तो पर्यटकांवर होऊ नये ह्याचा देखील एक सरकारकडून विचार केला जाताना पाहायला मिळतोय। कारण की जर अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले जर झाले तर पर्यटकांची संख्या कुठेतरी कमी होऊ शकते। त्यासाठी देखील सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना। गणेश, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। खरं तर या हल्ल्यासंदर्भातली सर्व अपडेट पुढे देखील जाणून घ्यायचीच आहे। मात्र सध्या हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। पहलगाममध्ये हा हल्ला झालेला आहे आणि त्या ठिकाणी सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। भारतीय जवान या ठिकाणी आता रस्त्यावरती उतरले असल्याचं दिसतंय। पहलगाममध्ये काल जो हल्ला झालाय तो पुलवामा नंतरचा सर्वात मोठा हल्ला आहे। हाच हल्ला भारताच्या जिव्हारी लागलाय। कारण सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतलेत। मोदींनी भारतात दाखल होताच विमानतळावरच बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये NSA प्रमुख अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांचाही समावेश आहे। मोदींनी दाखल होताच विमानतळावर ही बैठक घेतली आणि पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे। सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती पंतप्रधान मोदी होते, त्यांनी तो दौरा आटोपता घेतला आणि त्यानंतर लगेचच बैठक घेतली। या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची ही बैठक बोलावली आहे आणि या बैठकीमध्ये कॅबिनेट सुरक्षा समिती आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत मोदी सुरक्षेचा आढावा घेणार आहे असा अंदाज आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये सुद्धा चर्चा होणार आहे। पहलगाम या ठिकाणच्या हल्ल्यानंतर मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत फोनवरून बातचीत केलेली होती। अमित शहा यांना काश्मीरमध्ये जाण्याचे आदेश दिलेले होते आणि आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात देशात पुन्हा परतले। उमर ओ तांजुल दे यार। उमरा चल ना यार। ओ इथा कोई दिसता जहांगीर तो यार, बिहारियां पीछे जुल दे यार।
सध्याची आपण ही जी दृश्य पाहतोय ही पहलगाम मधलीच दृश्य आहे. आपण जर बघितलं तर पहलगाम मध्ये बैसर या भागामध्ये काल हा हल्ला झाला आणि त्या दरम्यानची दृश्य पर्यटक या ठिकाणी घाबरलेले आहे, आक्रोश करताना दिसत आहे. कुणी आम्हाला वाचवा अशी साद या ठिकाणी घालताना हे पर्यटक आपल्याला बघायला मिळत आहे. हैदराबाद से। अरे साथ में आपके हैदराबाद के हैं। मैं हैदराबाद का करीब मेरे हिसाब से 10 जगह से रॉन फायरिंग होगी, 10 जने के ऊपर होगी। बैठो 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 आराम से बैठो। फायरिंग कर रहे हैं वो लोग। हाँ फायरिंग कर रहे हैं। कुछ चोट है मेरे बाजू में बगल में था। क्या ब्लड कहीं लगा चोट के बेटा? अच्छा ठीक ठीक बैठो, मैं पट्टी करता हूँ आपको। अरे नहीं 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 हम लोग, अरे हम लोग फौज है, हम लोग बैठो बैठो, हम लोग फौज है, बैठो बैठो चलो। अरे हम लोग फौजी हैं, कुछ नहीं करेंगे। आपकी सेफ्टी के लिए आए हैं, आपकी सेफ्टी के लिए आए हैं। बैठो 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 बैठो, आपकी सेफ्टी के लिए आए हैं। हम इंडियन आर्मी है, बैठो। ये इंडियन आर्मी है। आप लोग कहाँ से आए हो? कहाँ से आए आप लोग? आपके बच्चे कुछ नहीं करे। अगदी लहान लहान मुलं ही आपण बघितली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये तब्बल 28 जणांचा मृत्यू झालाय, त्यामध्ये महाराष्ट्रातले 6 जण आहे. डोंबिवलीतले 3, पनवेल मधील एका पर्यटकाचा समावेश आहे. डोंबिवलीमधले अतुल माने याशिवाय संजय लेले, हेमंत जोशी यांचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. पनवेलच्या दिलीप देसलेंचा दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. पुण्याच्या दोघांचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे अशी मृत्यू झालेल्यांची नाव आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील तब्बल 6 जणांचा काश्मीरमध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी डोंबिवलीमधून गेलेल्या 3 पर्यटकांचा तब्बल 3 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचं नाव समोर येत आहे. या भ्याड हल्ल्यामध्ये ते ठार झालेले आहेत. अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेर ठाकूरवाडी भागात राहायचे. मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाममध्ये गेले. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ या ठिकाणच्या कार्यशाळेत विभागीय अभियंता आहेत. अतुल मोने यांच्यासोबत डोंबिवलीमधले हेमंत जोशी आणि संजय लेले हे सुद्धा पहलगाम या ठिकाणी गटासोबत अर्थातच एका ग्रुप सोबत फिरायला गेलेले. त्यांचाही या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. संजय लेले हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहायचे. त्या ठिकाणी त्यांचा बंगला होता. संजय लेले हे सवा जोशी शाळेचे विद्यार्थी होते. मनमिळाऊ स्वभावाचे संजय लेले नोकरी करत होते आणि कुणाला माहित होतं की अशा प्रकारे पर्यटन स्थळी गेल्यानंतर त्यांचा मृत्यू होणार आहे. आप टेंशन मत लो, अब बेटा आप यहाँ पे रहो। दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीच्या अतुल मोनेंचा मृत्यू झाला. अतुल मोने डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीमध्ये राहायचे. मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ या ठिकाणच्या कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांचं हे पर्यटन अखेरचं पर्यटन ठरलं आणि या ठिकाणी या दहशतवादी हल्ल्यात या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. माझा मित्र होता आहे आणि तो माझ्या संगती कामावर जायचा आणि 6-14ची डोंबिवलीवरनं लोकल एकत्र पकडायचो. तर मला आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असा आतंकवादी हमला झाला आहे तिथं. तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं. तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडियावाले पण आहे. तर ह्याची आतापर्यंत खात्री नाही झाली आहे मला. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीमधील हेमंत जोशींचाही मृत्यू झालाय. डोंबिवली भागशाळा मैदान पश्चिम सावित्री अपार्टमेंटमध्ये ते राहायचे. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पर्यटनासाठी गेलेले हेमंत जोशी यांचा असा मृत्यू होईल याची कुणी कल्पनाही केलेली नव्हती. मात्र या अतिरेक्यांच्या काश्मीरमधल्या या हल्ल्यामध्ये हेमंत जोशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. जे आहेत हेमंत जोशी हे 3 ते 4 दिवसापूर्वी तिकडे फिरायला गेले होते.
त्यांची मिसेस मोनिका आणि मुलगा ध्रुव आणि त्यांच्याबरोबर बाकीचे त्यांचे मित्र कंपनी होते. तर तिकडे फिरायला गेले. नाही, माझे नातेवाईक नाही, ते आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी होते आणि माझ्या घराच्या समोरच राहतात ते, आणि मी त्या बिल्डिंगचा चेअरमन आहे. पहलगाममध्ये पुण्यातील 2 पर्यटकांनी सुद्धा आपला जीव गमावलाय. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय. दोन्ही कुटुंब कमिन्स कंपनीमधील आपल्या मित्रपरिवारासोबत 3 दिवसांपूर्वी, अगदी 3 दिवसांपूर्वी सहलीला काश्मीरमध्ये गेले. दुपारी ते पहलगाम पाहण्यासाठी निघाले. अचानक दहशतवाद्यांचा हा हल्ला झाला आणि दहशतवाद्यांनी जगदाळे यांची मुलगी आसवरी हिच्या समोर त्यांचं नाव विचारलंय आणि नाव विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहतात. गोळीबार झाला तेव्हा जगदाळेंची पत्नी प्रगती आणि गणबोटे यांच्या पत्नी संगीता देखील अगदी काही अंतरावर होत्या. या घटनेने आसावरीसह या दोघांनाही जबर मानसिक धक्का बसलाय. त्यांच्यासोबतचे इतर पर्यटक सुद्धा हादरले. आधी नाव विचारलंय आणि त्यानंतर गोळ्या झाडल्या. NIAची टीम दिल्लीहून काश्मीरला अगदी काही वेळात दाखल होणार आहे. फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळावर पोहोचणार आहे. दहशतवादी हल्ल्याचा NIA आता तपास करणार आहे. NIA कडून या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचा, या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण तपास केला जाणार आहे. पहलगाममध्ये, बैसर या भागामध्ये हा जो हल्ला झालाय त्याचा तपास NIA करणार आहे. पुलवामा नंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे, ज्यानं संपूर्ण भारताला हादरवून सोडलेला आहे. दुसरीकडे एनसीपीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे सुद्धा जम्मूत आहे. पहलगाम मधले फोटो आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केलेले आहेत. ठोंबरे कुटुंबियांसोबत त्या पहलगाममध्ये. हल्ल्यानंतर ठोंबरेंनी फोटोतून माहिती दिलेली आहे. त्या सुरक्षित असल्याचं सांगितलंय. जम्मू काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं त्यांनी म्हटलं. आम्ही प्रचंड घाबरलेलो आहे असंही त्यांनी सांगितलंय. या हल्ल्यानंतर रुपाली ठोंबरे आणि कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे या कुटुंबियांसोबत पहलगाम या ठिकाणी काल गेलेल्या होत्या आणि त्या दरम्यानचा व्हिडिओ आणि काही फोटो त्यांनी शेअर केले आणि त्या सुरक्षित असल्याची माहिती राज्यापर्यंत पोहोचवली. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होते. निश्चितच हळहळ व्यक्त होण्यासारखी ही बाब आहे. कर्नाटकमधील शिवमोगा या ठिकाणी रहिवासी मंजुनाथ यांना गोळ्या घातल्या आणि त्यानंतर एका दहशतवाद्यानं त्यांच्या पत्नीला सांगितलं की जा आणि मोदींना सांग. या दहशतवादी हल्ल्यात पती मंजुनाथचा मृत्यू झालाय. पीडित पत्नी पल्लवी हिनं रडत या भयानक दृश्याबद्दल, जे काही घडलं त्याबद्दल, तिच्या सोबत जे काही घडलं ती आपबीती सांगितली. आपने आप बोले ना मुझे क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. आपने आप बोले. पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर यांना अश्रू अनावर झाले. या हल्ल्याचा निषेध करतानाच हिंदूंना निवडून निवडून मारल्यानं राग अनावर होतोय, दुःख होतंय असं ते म्हणताय. आपले जुने दिवस आठवले असंही त्यांनी म्हटलं. आता आपले जुने दिवस आठवले असं म्हणण्यामागचं कारण काश्मीर फाईल्स सारखा चित्रपट अनुपम खेर यांनी केलेला आहे आणि त्यामधली जी कथा आहे तशीच परिस्थिती काश्मीरमध्ये घडली असं सुद्धा त्यांचं म्हणणं असल्याचं बघायला मिळालेलं आहे. आज जो पहलगाम में हिंदुओं के साथ नरसंहार हुआ है, तो 27 हिंदुओं को मारा गया है चुन चुनकर, उससे मन में दुख तो है ही, लेकिन क्रोध और गुस्से की इंतहा की कोई सीमा नहीं है. आपण बघितलं अनुपम खेर नेमकं काय म्हणाले. मात्र जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मधल्या या भयानक घटनेने सर्वांना धक्का बसलाय. या हल्ल्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींची ही झोप उडाली आहे. संजय दत्त, अक्षय कुमार यांनी पोस्ट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
त्यांनी या भयानक घटनेबद्दल भीती व्यक्त केलेली आहे. निश्चितच सर्वांमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून धक्का बसला असं अक्षय कुमार म्हणालाय. अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणं निव्वळ क्रूरता आहे. मी पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करतो असंही तो म्हणताना दिसतोय. त्यांनी आमच्या लोकांना निर्घुणपणे मारलं, हे माफ करता येणारं नाहीये. या दहशतवाद्यांना हे माहिती असायला हवं की आपण गप्प का आहोत, असं संजय दत्तने ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय. आपल्याला याचं योग्य उत्तर द्यावंच लागणार आहे. मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की दहशतवाद्यांना योग्य शिक्षा द्यावी, असंही संजय दत्तने म्हटलंय. क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि बॉलिवूडमधून तर संतापाची लाट उसळली. मात्र पहलगाम हल्ल्याचा राज ठाकरे यांनी सुद्धा निषेध केला. केंद्र सरकारनं दहशतवाद्यांचा थरकाप उडेल अशी कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलं. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा. सरकारच्या पाठीशी मनसे उभी आहे असं राज ठाकरे म्हणत आहेत. बघूयात राज ठाकरे काय म्हणतायत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मनसेने तीव्र शब्दांमध्ये निषेध केलेला आहे. हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडेल असा धडा शिकवा असं थेट राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना धर्म विचारला, ही तुमची मुजोरी, हा सवाल राज ठाकरेंनी केला. हल्ल्यामागच्या सूत्रधारांना आपली शक्ती काय आहे हे कळायला हवं असंही राज ठाकरे म्हणाले. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा. मनसे सरकार सोबत उभी असेल असंही राज ठाकरेंनी सांगितलं. तर भारतात देशात संतापाची लाट आहे निश्चितच. मात्र अमेरिकेने सुद्धा या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लवकरात लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. ही माहिती व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दिलेली आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रती आपल्या सहवेदना असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. कॅरोलिन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. शांततेसाठी नियमित कार्यरत असलेल्या अमेरिकेची दहशतवाद्याच्या समूळ उच्चाटनासाठी भारताला कायम साथ असणार आहे असं सुद्धा ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. तर या संदर्भातली माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आलेली आहे. तर या संपूर्ण घटनेचा सौदी अरेबियानं सुद्धा निषेध केलेला आहे. भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचे प्रिन्स अर्थातच सलमान बिन यांनी सुद्धा निषेध केला. भारताला जी मदत देणं शक्य असेल ती आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं. भारतीय राजदूत सुहेल एजाज खान यांनी या संदर्भात माहिती दिली. तर दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी, समूळ नाश करण्यासाठी, विनाश करण्यासाठी सौदी अरेबिया भारतासोबत आहे असं या दरम्यान सांगण्यात आलेलं आहे. मोहम्मद सलमान यांनी आता तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आणि भारताप्रती संवेदना व्यक्त करत साथ देण्याचं आश्वासन दिलं. आता पुढची बातमी अतिशय महत्वाची आहे. अगदी 72 दिवस राहिलेले आहेत अमरनाथ यात्रेला आणि अमरनाथ यात्रेच्या फक्त 72 दिवस आधी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये, बैसरमध्ये हा हल्ला केला. हा हल्ला अमरनाथ यात्रेकरू बेस कॅम्प पासून केवळ 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि या घटनेद्वारे दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेपूर्वी पर्यटक आणि यात्रेकरूंना हा घाबरवण्याचा प्रयत्न केलाय का? पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद या संघटनेने संयुक्तरित्या या हल्ल्याचा कट रचलाय अशी सुद्धा माहिती मिळते. अगदी 72 दिवस आधी, अमरनाथ यात्रेच्या अगदी काही दिवसांआधी हा हल्ला झालेला आहे. या मागचं नेमकं कारण काय आहे? त्यामुळे अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहे आणि भारतीयांना, हिंदूंना घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे का, हा देखील सवाल उपस्थित केला जातोय. या दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये निश्चितच भीती आहे. पहलगामला फिरायला जाणारे पर्यटक दिल्लीमध्ये काही प्रमाणात परतलेले आहेत. त्यांच्या तोंडावरती उदासी, त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसतेय आणि एकीकडे तीव्र असा संतापही दिसतोय. आपण पाहतोय पहलगामला फिरायला गेलेले हे सर्व पर्यटक आता दिल्लीमध्ये परतले. भारतीय
सुरक्षा विभागानं त्यांना यावेळेस सुरक्षितरित्या दिल्लीपर्यंत पोहोचवलं असल्याची माहिती आहे. तर भारतीय सुरक्षा मंत्रालयाकडून त्यांना मदत केली जाते. संरक्षण मंत्रालयाकडून सर्व माहिती सुद्धा घेतली जाते. या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये दहशतीचं वातावरण तर आहेच, मात्र संपूर्ण देशामध्ये संतापाची लाटही उसळली आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये 1-2 नाही, तब्बल 28 जण ठार झाले. जम्मू काश्मीरमध्ये बंदची घोषणा झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये आज सर्व शाळा बंद असणार आहे. काश्मीरच्या लाल चौकामध्ये शांतता सध्या बघायला मिळतेय आणि ही शांतता आपण या दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतोय. भारतीय सैन्य दल चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे, मात्र सध्या संपूर्ण परिसरामध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या आपण जर बघितलं तर बंद पुकारण्यात आलेला आहे. कर्फ्यू या ठिकाणी लावण्यात आला असल्याची देखील माहिती आहे. पुलवामा नंतरचा हा सर्वात मोठा आतंकी हल्ला आहे. हम कश्मीरी सब इस वक्त इनके साथ है, उनके दुख दर्द के साथ है. जो लोग यहाँ पर मारे गए हैं, हमें लग रहा है कि हम मर गए हैं. ये अच्छी बात नहीं है, क्योंकि जब हम टीवी पे कल देख रहे थे कैसे वो रो रहे थे, हम समझ रहे थे कि हमारे फैमिली का मेंबर कोई इसमें चला गया. बहुत दुखद है, ऐसा होना नहीं चाहिए, क्योंकि यहाँ पे धरती का स्वर्ग बोला जाता है और हर कोई यहीं आना चाहता है. अभी साउथ में गर्मी है तो हर कोई यहाँ आना चाहता है और बहुत बहुत सुंदर जगह है, लेकिन ये बहुत ही दुखद है. टूरिस्ट पे कभी नहीं हुआ, पहली बार टूरिस्ट पे हुआ है. तो ये ऐसा मतलब इसकी जितनी निंदा की जाए वो बहुत कम. कश्मीर श्रीनगर का माहौल तो बहुत सही है. हम लोग यहाँ पे स्टे कर रहे हैं अभी, लेकिन जैसा कि हमने पहलगाम के बारे में सुना है तो उसको देख के हम लोगों को भी थोड़ा डर सा लग रहा है. ऐसा तो हम लोगों का जो आगे का प्लान था वो सब अभी थोड़ा डर के कारण हम लोगों ने सब चेंज कर दिया है. तर आपण या प्रतिक्रिया ऐकल्या. निश्चितच महत्त्वाच्या या प्रतिक्रिया आहेत. पहलगाम हल्ल्याचा सर्वात मोठा पुरावा समोर आलेला आहे. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी नंबर प्लेट नसलेली एक बाईक सापडलेली आहे आणि याच बाईकवरून दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी आल्याची शक्यता वर्तवली जाते. जसे की आपल्याला माहिती आहे, अधिकाऱ्यांच्या गणवेशामध्ये हे दहशतवादी जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि या बाईकवरूनच हे दहशतवादी या ठिकाणी आलेले असू शकतात, ही शक्यता सध्या व्यक्त केली जाते. मात्र सध्या आता 2025 सालामध्ये सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला होणं निश्चितच निराशाजनक बाब म्हटली जाते. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रेसिडेंट फ्रंट चर्चेत आहे. याच संघटनेनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हीच ती संघटना. पाकिस्तानमध्ये घरं विकून ही संघटना दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते. संघटनेला पाकिस्तानकडून पैसे मिळाले नाही तेव्हा त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांची जमीन विकण्यास सुरुवात केली. 2023 आणि 24 मध्ये संघटनेच्या कमांडरनं त्यांची वडिलोपार्जित मालमत्ताही विकली. सैनिकांना पैसे दिले केवळ दहशतवादी घडवण्यासाठी. टीआरएफचे हे काळे कारनामे आपण पाहतोय. घरं विकून दहशतवाद्याचं प्रशिक्षण या नागरिकांना दिलं जातं. लष्कर ए तैयबा, इंडियन मुजाहिदीन यांनी मिळून टीआरएफची स्थापना केलेली आहे. संघटनेत एक कमांडर सिस्टम आहे जी झोन निहाय काम करत असते. टीआरएफच्या सर्व कमांडरना केवळ पाकिस्तानकडूनच सूचना मिळत असतात. पाकिस्तान पैसे पुरवतं. संस्थेच्या कमांडर स्थानिक मालमत्ता विकून प्रशिक्षणासाठी निधी उभारतं. 2023-24 मध्ये कमांडरनं वडिलोपार्जित मालमत्ता विकून सैनिकांना पैसे दिलेले आहेत. आपल्या जमिनी विकल्यात, आपली घरं विकली आहेत केवळ आणि केवळ दहशतवादी घडवण्यासाठी. काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद असल्याचं कळत आहे. सैफुल्ला खालिद लष्कर ए तैयबाचा उपप्रमुख आहे. तो सैफुल्ला कसुरी या नावाने ओळखला जातो. भारताचा सर्वात मोठा शत्रू अर्थातच हाफिज सईदच्या
खूप जवळचा तो मानला जातो. भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचं नाव आहे. सैफुल्ला नेहमी आलिशान गाड्यांमधून फिरतो. लष्कराचे दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह त्यांच्या संरक्षणासाठी तैनात असतात. तो पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना भडकवण्याचं काम करत असतो आणि आपण बघितला हा त्याचा फोटो सध्या समोर आलेला आहे. या हल्ल्याचा तोच मास्टर माइंड असल्याचं कळतंय. आता हा कधी भारतीय सैन्याच्या तावडीत सापडतो आणि कधी याला शिक्षा दिली जाते हाच सवाल प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. पाकिस्तान शर्म करो, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. और वो बैठक कर रहे हैं. तर हा सैफुल्ला खालिद कोण आहे आपण पाहतोय. सैफुल्ला खालिद लष्कर ए तैयबाचा उपप्रमुख आहे. सैफुल्ला खालिद हा सैफ उल्लाह कसूरी या नावानं सुद्धा ओळखला जातो. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा सैफुल्ला खालिद आलिशान गाड्यांचा शौकीन आहे. आलिशान गाड्यांमधून तो फिरणं पसंत करतो. भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईद, ज्याचं नाव अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा तो जवळचा आहे. लष्कराचे दहशतवादी त्याच्या संरक्षणासाठी नेहमी तैनात असतात. पहलगाममध्ये पुण्यातीलही 2 पर्यटकांनी जीव गमावलाय. महाराष्ट्रातले तब्बल 6 जण, त्यातले 2 पुण्यातले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय. दोन्ही कुटुंब कमिन्स कंपनीमधील आपल्या मित्रपरिवारासोबत 3 दिवसांपूर्वी काश्मीर सहलीला गेलेले. दुपारी ते पहलगाम बघण्यासाठी गेले. अचानक दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी जगदाळे यांची मुलगी आसावरी हिच्या समोर त्यांचं नाव विचारलं आणि त्यानंतर गोळ्या झाडल्या. जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहतं. गोळीबार झाला तेव्हा जगदाळे यांची पत्नी प्रगती आणि गणबोटे यांच्या पत्नी संगीता अगदी काही अंतरावर होत्या. त्या हे सर्व काही बघत होत्या. सर्व काही पाहत असताना मात्र त्या हतबल होत्या आणि या घटनेने आसावरीसह या दोघांनाही जबर मानसिक धक्का बसला. त्यांच्यासोबतचे इतर पर्यटक सुद्धा हादरून गेलेले आहेत. या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून. सचिन, आपण पाहतोय अगदी हतबल झालेला हा संपूर्ण कुटुंब, हा परिवार आपण पाहिला. मात्र यावेळी संतोष जगदाळे मृत्युमुखी पडले. त्यांच्या कुटुंबासंदर्भात आता सध्या काही माहिती मिळतेय का? सध्या त्यांची काय परिस्थिती आहे, ते कुठे आहेत, नेमकं काय कळतंय? नक्कीच आपण पाहतोय की अतिशय दुर्दैवी घटना जी आहे ती काल जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथे झाली. दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, या हल्ल्यामध्ये अनेक जण जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्यांचा मृत्यू झाल्याची आपल्याला बातमी जी आलेल्या आहेत. त्याचसोबत खरं तर पुण्यातील 2 कुटुंब, एक गणबोटे कुटुंब आणि दुसरं जगदाळे कुटुंब जे आहे ते आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरण्यासाठी पहलगामला गेले असता त्या ठिकाणी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये दुर्दैवीरित्या खरं तर या कर्वेनगर परिसरात राहत असलेले संतोष जगदाळे यांचा मृत्यू झालेला आहे. एकूणच आपण पाहतोय की यांच्यासोबत कौस्तुभ गणबोटे ही होते. जे कौस्तुभ गणबोटे कोंडवा परिसरात राहतात. त्यांचा जो फरसाण आणि भेळ विकण्याचा व्यवसाय आहे, तर संतोष जगदाळे हे इंटेरियर व्यवसाय करत होते. हे दोघंही आपल्या कमिन्सच्या काही सहकाऱ्यांसोबत 2 ते 3 दिवसापूर्वी पहलगाम जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते आणि काल जी घटना झाली त्यामध्ये या दोघांचा खरं तर मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी 6 वाजता खरं तर विशेष विमानाने या दोघांचे मृतदेह जे आहेत ते पुणे विमानतळावर आणले जाणार असल्याची माहिती आता आपल्याला कळते. एकूणच या संदर्भात आता या ठिकाणी जगदाळे कुटुंबातलं कोणीही नाही आहे. त्यांच्या एक वहिनी आहेत, त्या फक्त या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 जण भाऊ जे आहेत ते या कर्वेनगर परिसरातल्या घरी राहतात. एकूणच आता सायंकाळी विशेष विमानाने या दोघांचे मृतदेह पुण्यातील घरी आणले जातील आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मात्र अतिशय दुर्दैवी घटना काल. धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. पाकिस्तान में सभी के लिए स्ट्राइक होना चाहिए और जो भी आज का कार्यक्रम बिहार में है, ये तो उनको